राज, आईने मला घरी बोलवलं आहे संध्याकाळी मूल परतण्यासाठी. आरोही खाली बघत म्हणाली आणि अडखळत म्हणाली. राजला आरोहीचा खूपच राग आला होता. राज हा आरोहीवर खूपच चिडला आणि म्हणाला, आरोही, तू काय बोलत आहेस हे? तुला माहिती आहे का? मूळ परतणी म्हणजे काय? आरोही राजला म्हणाली, अरे राज, आता आपलं खरोखर लग्न झालं आहे. अरे राज, तुला लग्नाचा अर्थ तरी कळत आहे का? आणि तुला माझ्या सौभाग्याचा आणि मंगळसूत्राचा अर्थ तरी माहिती आहे का? आरोही राजकडे बघत म्हणाली, राज, प्लीज मला माफ कर. मला मान्य आहे, आपलं लग्न हे खूपच घाईगडबडीमध्ये झालं आहे आणि खूपच पटापट झालं आहे. पण राज, तुम्हीच म्हणाले होते ना, आपण नेहमी मित्र बनूनच राहणार आहोत. आरोहीने राजला त्याचे शब्द आठवण करून दिले आणि राजसुद्धा म्हणाला, आरोही, तू बोलतेस ते अगदी योग्य आहे, पण तुझ्या त्या सुसाईड ड्राम्यामुळे आता तू आरोही कान देऊन ऐक. हे लग्न, हे रीतिरिवाज, हे मंगळसूत्र आणि हे सगळं नाटक आहे. आतापर्यंत जे झालं ते फक्त तुझ्या मनासारखंच झालं आणि आता इथून पुढे जे होणार आहे ते मी माझ्या मनाजोगतं करणार आहे. एवढं बोलून राज तिथून खूपच रागाने निघून गेला. आरोही स्वतःच्या मनालाच म्हणत होती, राज, मी सुद्धा मला चेंजेस करण्याचा किंवा माझ्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला सुद्धा आता तुझ्यापासून लांब जायचं नाही, अशी आरोही स्वतःच्याच मनाला म्हणत होती. लग्न फक्त आईबाबांमुळेच निभवायचं आहे. मला माहिती आहे, हे लग्न माझ्यासाठी फक्त एक तडजोड आहे. पण हे नाटक नाही राज. मी तर हे लग्न मनापासून स्वीकारलं आहे. पण राज, मला माहिती नाही की मी तुम्हाला स्वीकारू शकेल की नाही. पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या नात्याला निभावण्याचा प्रयत्न करील. एका पतीचे जेवढे कर्तव्य असतात तेवढे मी मनापासून पार पाडणार आहे. आरोही आता संध्याकाळी आपल्या घरी जाण्यासाठी तयार होऊ लागली. तिने मस्त आकाशी कलरची साडी घातली आणि मेकअपसुद्धा खूपच केला होता. तिने आपले केससुद्धा मोकळे सोडले आणि कानामध्ये झुमके घातले आणि डोळ्यातसुद्धा काजळ घातलं. त्यामुळे आरोही खूपच अप्सरावाणी दिसत होती. आरोही सगळं झाल्यानंतर आरशासमोर उभी राहून आपल्याला बघत होती. तेवढ्यामध्ये राज वॉशरूममधून टॉवेल गळ्यात टाकून बाहेर आला आणि त्याची नजर आरोहीकडे गेली. काही क्षण राजचे भानच हरपले होते, कारण आरोही आज खूपच सुंदर दिसत होती. राज हा बराच वेळ आरोहीकडे पाहत उभा राहिला होता. आरोहीचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. आरोही आपलं मेकअप करीत होती. आरोहीला आरशामधून दिसलं की आपल्या पाठीमागे हा राज उभा आहे. आरोहीने तात्काळ पाठीमागे वळून पाहिलं. राज अजूनसुद्धा आरोहीकडे पाहत होता. राजची काही केल्या नजर आरोहीपासून खाली होत नव्हती. आता दोघांची पण नजरेला नजर भिडलेली होती. पण आता दोघांनी पण आपली नजर वळवली. राज आता आपल्या कपाटातून कपडे घ्यायला निघाला. आरोही हळुवारपणाने राजला म्हणाली, राज, आज मूळ परतणी आहे. आईबाबा आपली वाट पाहत असतील. राज म्हणाला, मी येऊ शकत नाही. मला ऑफिसचं खूप काम आहे आणि आता मी हे अजून नाटकं करू शकत नाही. आरोहीने पण आपली नजर वळवली आणि राज तिथून आरोहीपासून निघून गेला. आरोही तिथे एकटीच उदास चेहरा घेऊन बसलेली होती. हा पुन्हा वापस आला. आरोही राजकडे आशेने पाहायला लागली आणि राज आरोहीच्या जवळ आला.
तो तिच्या डोळ्यात पाहत अजून तिच्या जवळ यायला लागला. आरोहीच्या काळजाचा ठोका चुकला. आरोही ही घाबरून पाठीमागे सरकली. राज म्हणाला, तुझ्या पाठीमागे माझे शूज आहेत. पुढील भागासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा.